मला माहितीये तो डान्स मास्टर रोशनीच्याच घरी राहतोय ते. माहित नाही त्या मुलाचं वागणं कसं असेल. आलाय तर मुंबईहून ना. सुरेंदर भाऊंच्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण त्या मुलीमध्ये रक्त आईचं पण आहे ना. तुम्ही मला सांगा की मेन्यू मध्ये सगळ्यात चांगला आयटम कुठला आहे? नीलला तर इथली कचोरी फार आवडते. आणि तुम्हाला? जे झालं ते मी बदलू तर नाही शकत, पण हो, मला तुमची माफी नक्कीच मागायची आहे. आय एम सॉरी. पहिल्यांदाच कुणीतरी माझी पसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच कुणीतरी माझी माफी मागितली. आकर्षणी मला पुरी, ही फुलाची नक्षी तर चुकीची केलीस. अगं तुझं लक्ष कुठे? कळलंच नाही तिथं मन कधी भटकलं ते. मी तिला नीट करते. काही हरकत नाही. जेव्हा कधी मानसिक त्रास होतो ना, तेव्हा मन भटकलं जातच. बरं, सर्व ठीक आहे ना? हो दीदा, सगळं ठीक आहे. पुरी, या हाताने तुला लहानपणापासून खेळवलंय. तुझ्या डोक्यावरची एक एक आठी ना 2 मिनिटातच कळते मला. पण आता जर का मी विचारलं तर तू म्हणशील काहीच नाही, म्हणून जाऊ दे. तसं मन अस्थिर होणं ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचं काय, हा मानसिक त्रास असतो ना, तेव्हा मन अस्थिर होतं. आणि त्यामुळेच तर माणसाला जिवंत असल्याची जाणीव होत राहते. नाहीतर खायचं म्हणून खाणार, झोपायचं म्हणून झोपणार, बस हेच करत असतो. पण ज्यावेळी एखादी गोष्ट मनाला स्पर्श करून जाते ना, तेव्हा माहित पडतं की माणूस जिवंत आहे. समजलं? आई कुठे आहेस? मला वाटतं सुरेंदर आले रे. अगं रोशनी, पाणी घेऊन ये ग. काम कसं झालं? थकला असशील ना? बाबाजी, पाणी. काय झालं बाळा? सगळं ठीक तर आहे ना? कसं ठीक होईल आई? तुझी ही लाडकी नात काही ठीक होऊ देईल तरच काही ठीक होईल ना. हिने तर शपथच घेतलेली आहे की माझी बेअब्रू करून मला मारूनच टाकायचं. असं काय केलंय रोशनीने की तू तिचा पाण उतारा करतो? अगं हिलाच विचार नाही काय झालं ते. किती वेळा मी हिला समजावलंय की आपल्या घरातल्या गोष्टी नीलला सांगत जाऊ नकोस, पण नाही, घरात काय काय अडचणी आहेत हे सगळं काही ती त्याला जाऊन सांगते. ते दारजी बोलत होते की नाल्याच्या पलीकडे आमचा जो कारखाना आहे ना, तिथे पायपांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, तर त्याचं काम तुम्हाला द्यायचं होतं. ऍडव्हान्स पण घेऊन आलोय.
पापाजींना 4 महिन्यांपासून पगार नाही मिळाला. सांग किती पैसे पाहिजे? आत्ताच दार्जीनं सांगून पाठवून नील देतो. नाही, तुला माझी शपथ आहे, तू असं काही नाही करणार. तू मला एक गोष्ट खरं खरं सांग, आतापर्यंत तुझ्या पालन पोषणामध्ये मी काही कमी जास्त केलंय की तुला त्या नील समोर जाऊन आसवं गाळावी लागतायत? पण पापाजी, मी तर बस. हो, मान्य करतो मी की माझी झोळी आधीच छोटी आहे आणि ती आणखीन फाटत चाललीय. पण याचा अर्थ असा होत नाही की तू बाहेर जाऊन अशा प्रकारे माझी अब्रू चव्हाट्यावर मांडावीस. अरे काय झालं तरी काय, नेमकं सांगशील तर खरं. आई, तू मला सांग, तो नील काय म्हणत होता की अंकल, कारखान्यामध्ये दुरुस्तीचं मोठं काम आहे आणि तो तर पैसेही द्यायला तयार होता ऍडव्हान्स मध्ये. हो, तर मग मुलगा मदतच करत होता ना. मदत नाही आई, मदत नाही. तो मला दया दाखवून उपकार करत होता माझ्यावर. तुला माहितीये, त्या कारखान्यामध्ये एक पाईप सुद्धा दुरुस्ती करण्यासारखा नव्हता. अर्धे पाईप तर नवीनच आहेत. आता सांग आई, हे उपकार करणंच झालं ना. ते ऍडव्हान्सचे पैसे माझ्या कामासाठी नव्हते, माझ्या अडचणींसाठी होते. पण पापाजी, नील तर गप्पा बस, काहीही बोलू नकोस तू. मला माहितीये की मुली परक्याचं धन असतं, परंतु हे पण माहितीये की त्यांना आपल्या माहेरची ओढ असते. त्या आपल्या सासरी आपल्या माहेरची मान कधी खाली जाऊ देत नाहीत. पण तू तर आत्तापासूनच या घरातलं रडगाणं तिकडे गायला लागलीस. अगं, काय तोंड दाखवू मी तुझ्या सासरच्यांना? काय इज्जत राहिली माझी? कधी विचार केलायस तू? नाही, मी मान्य करतो, मी छोटा आहे, गरीब आहे, पण त्यांच्या समोर रडून रडून तू माझी आणखीन किंमत करतेस. सुरेंदर, मला रोशनीवर पूर्ण भरोसा आहे. तू उगाचच तिला चुकीचं समजतोयस. ओफो, चूक झाली माझ्याकडून. उगाच त्या मुंबईवाल्या पोराचा विषय काढला. चिंता करू नकोस पोरा, आपली रोशनी खूप शहाणी आहे. ते तर आहेच अम्मा. आणि राहिली गोष्ट तिच्या भूतकाळाची, तर ती अजिबात आपल्या आईसारखी नाहीये. आता तूच बघ ना, आजपर्यंत कधी तिने असं काम केलंय का ज्यामुळे आपली मान खाली गेली? नाही ना. मग पुढेही असं नाही करणार. शेवटी माझी रोशनी आहे. हे बघ, मॅडमचा फोन आला. 100 वर्ष आयुष्य येईल. हा कद्दू कुमारी, तू असं का केलंस नी? नको म्हटलं होतं ना मी तुला. सांगितलं होतं ना पापाजी स्वतःला सावरतील, तरी पण तू अगं काय झालं नेमकं सांगशील तरी? तुझं असं बोलतोय जसं काही तुला काहीच माहित नाही. 1 मिनिट, आधी आवाज खाली करून बोल. आणि जर होत नसेल ना तर फोन ठेवून दे. तुझ्या पप्पांची मदत करून मला अवॉर्ड नाही मिळणार आहे, समजलं? हॅलो हॅलो, फोन कट केला तिने. काय झालं तिकडे नील? नील, पण बरोबर निशाण्यावर लागलाय रोशनी. आता माझा मुलगा तुला सोडणार नाही. आता हे फोन का नाही उचलत आहे माझा? माझा फोन कट केला.
लक्षात आहे की नाही? हा नीलच असेल. सगळी कामं ना या घरात मलाच करावी लागतात. काय झालं नील, असं रागात का हॉर्न वाजवतोय? आणि रोशनी घरात नाही, मला नाही माहिती कुठे आहे. ओके, पण मला माहिती आहे ती कुठे असणार आहे ते. हे रोशनी, काय नाटक लावलेस तू? फोन का नाही उचलत माझा तू? सांग ना मला, फोन का नाही उचलत माझा? तुझ्याशी बोलायची इच्छा नव्हती माझी. हे नाटक ना तुझ्या पप्पांना जाऊन दाखव. माझं डोकं फिरलं ना तर मग. तर काय करशील नील? अजून काय शिल्लक ठेवलंयस करण्यासारखं? अगं नेमकं झालंय काय? एकतर फोनवर सांगत नाही, आता हे नाटक. नीट सांगावं तर कधी कुठे समजलंय तुला? तुला माहितीये पापाजी किती दुःखी झालेत ते? आणि मी पापाजींना असं दुःखी नाही बघू शकत. आता झालंय काय सांगशील का? नील, मी पापाजींची अडचण तुला सांगितली होती. तुला हे नव्हतं सांगितलं की तू जाऊन पापाजींची मदत कर. त्यांना तुझ्या कोणत्याच मदतीची गरज नव्हती नील. तरी पण तू तू ऐकत का नाहीस कुणाचं? आता याच्यात ऐकायचं काय? तुझ्या पप्पांची मदत करण्याचे प्रयत्न करत होतो ना मी. प्रयत्न करत होतास की उपकार करत होतास नील? हे तुलाही माहितीये की तुझ्या फॅक्टरीत कोणतेच पाईप खराब नाहीयेत. जाणून बुजून तू पापाजींना हे काम दिलंस आणि वर करून ऍडव्हान्स पण देत होतास. हे उपकार नाही तर आणखी काय आहे नील? अगं दुरुस्तीचं काम होतं म्हणून तर सांगितलं होतं ना. खोटं नको बोलूस नील. फक्त तुझ्या एका खोटेपणामुळे पापाजी किती अपमानित आहेत. बस, फार बोललीस तू. मी काहीच बोलत नाही याचा अर्थ नाही की तू माझ्या डोक्यावर बसशील. आणि एवढा मोठेपणा कशासाठी दाखवतेस? गैरसमज झाला असेल काहीतरी. आणि जर तुझ्या पप्पांना त्यांच्या इज्जतीची इतकीच चिंता आहे ना, तर असं घरातल्या मुलींसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला नसता. आणि घरातले मर्द आपल्या बँक खात्यांच्या गोष्टी बायकांसमोर करत नसतात, समजलं? आता ही रडण्या बिडण्याची नाटकं बंद कर. आणि जर पुढल्या वेळी फोन न उचलण्याची चूक केलीस ना तर पुढच्या वेळी पण बोलण्याची इच्छा नसेल तर फोन कट करीन. जर तुला फोन उचलायचा नसेल ना तर खड्ड्यात गेला हा फोन आणि खड्ड्यात गेलीस तू. माझ्याशी घेणं देणं नाही तर मला पण तुझ्याशी घेणं देणं नाही. आणि यावेळी मी अजिबात माघार नाही घेणार. प्रत्येक वेळी तुझीच मनमानी थोडीच चालणार, समजलं? दीदा, मी नाही भांडत नेहमी नीलशी, तोच माझ्याशी नेहमी भांडतो. जेव्हा पाहावं तेव्हा माझ्यावर ओरडत असतो. माहित नाही कुठून कायदे कानून आणतो आणि माझ्यावर लादून जातो. अजून कोणावर त्याचा असा रुबाब आहे का? असेल तर मी मानेन. काय चाललंय आजी? बदमाश, ताटातून मटार उचलू नको सांगितलं ना. सोलायला किती मेहनत लागते तुला काय माहित? आता नाही उचलणार आजी. अरे परत बैजू तू अरे रोशनी, तू आलीस नीलला भेटून?
काय खाल्लं? रबडी की कुल्फी? अगं बोल तरी. आणि नील तुला न्यायला येणार होता तर मग तू निघून का गेलीस? अगं हॉर्न वाजवून वाजवून त्यानं डोकं उठवलं. त्याशिवाय त्याला येतं तरी काय? काय झालं? काय बेनसलं? भांडून आलीस की काय? दीदा, मी नाही भांडत नेहमी नीलशी. तोच माझ्याशी नेहमी भांडतो. जेव्हा पाहावं तेव्हा माझ्यावर ओरडत असतो. माहित नाही कुठून कायदे कानून आणतो आणि माझ्यावर लादून जातो. अजून कोणावर त्याचा असा रुबाब आहे का? असेल तर मी मानेन. आणि तोच काय, सर्वच माझ्यावर ओरडतात, सगळेच्या सगळे. कुणी मला समजूनच घेत नाही. दीदा, जर तुम्ही नसाल ना तर खरं सांगते, माहित नाही माझं काय होणार ते. अगं पोरी, काय झालं? तू अशी का बोलतीयस? नीलचं तर तुझ्यावर प्रेम आहे. आता काही जण बोलून दाखवतात तर काही जण नाही बोलत. पण नील तर वरून एकदम कडक आहे, पण आतून एकदम नरम आहे, नरम. अगदी तुझ्या पापासारखंच. आता बघ, तुझे पापा भले 2 गोष्टी तुझ्याशी प्रेमाने बोलत नसतील, हं? पण जेव्हा कधी तू उशिरा येतेस ना तर अगदी अस्वस्थ होऊन जातो बिचारा. नील पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. सगळे जण तुझ्यावर प्रेम करतात. माहित नाही दीदा, नील तर मला लहानपणापासून ओळखतो ना, मग का नाही समजून घेत मला? माझं मन का दुखवतो बघितलं ना. आज त्याच्यामुळे मला पापाजीने किती ऐकवलं. खरं तर मी त्याला असं काही करायला सांगितलं नव्हतं. मी तर फक्त एक गोष्ट सांगितली होती, पण तो ऐकतो कधी कुणाचं? नेहमी स्वतःचं खरं करतो. मी त्याच्यावर खूप नाराज आहे. नाही बोलणार त्याच्याशी. अगं पोरी, झाला असेल कोणता गैरसमज. तू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास. मी का बोलू त्याच्याशी? त्याच्याच नाकावर राग चढलाय. हो 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 हो, तुम्हा दोघांची भांडणं पाहून माझे तर केस पिकले. तशी तू जास्त कधी बोलत नाहीस, पण नील समोर काहीची सारखी बडबड करत असशील. अगं पोरी, तू वैतागलेली असशील तर तो जेवणार नाही, आणि तो जेवला नाही तर तू बावरी होऊन जाशील. मला आजही आठवतंय, जेव्हा तू लहान होतीस ना तेव्हा त्याने तुझी कापडाची बाहुली खराब केली होती, आणि तू तर रडून 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 सर्व घर डोक्यावर घेतलेलंस. आम्ही सगळेच वैतागलेलो. आणि जसं नीलने शहरातून डोळे मिचकवणारी एक नवीन बाहुली तुझ्या हातात आणून ठेवली, बस तुझं रडणं बंद. तू एकदम खुश झालीस. अगं बावरी, तुझं हे हसू नीलमुळेच तर आहे ना. तुम्हा दोघांचं तर एकच आहे. तुझं माझं पटेना, तुझ्या वाचून करमेना. बास हो, आता हे हसू माझ्यापासून लपवण्याची काही गरज नाही, समजलं? दीदा, तू पण ना कोणतीच संधी नाही सोडत मला हसवण्याची. अगं मी नाही ग वेडे, हे हसू तर नीलमुळेच आहे. एक काम कर, लगेच त्याला फोन कर आणि समजूत घाल. दीदा, बघ ना त्याने फोनवर कसा राग काढला तो. अगं मग त्यात काय झालं? त्याने तोडलंय ना, तर तू याला दुरुस्त करून घे आणि बोलून घे, समजूत घाल. नाहीतर दोघही चिडचिड करत बसा. अगे रोशनी, महामाय बोलवते, जा जा. मी येते लगेच दीदा. हा. ओहो, हा बैजू तर अर्धे मटार खाऊनच गेला. परत आणायला लागतील मला. आई ग. अम्मा, मला एक सांग, कारखान्यात दुरुस्तीचं काम होतं ना, मग सगळे पाईप ठीक कसे झाले?
आता या घरामध्ये इतके नोकर चाकर उगाच ठेवलेत का मी की माझ्या मुलाला सगळी कामं स्वतःच करावी लागतात ते? नमस्कार अम्मा. जर घरातच होतास तर आरतीला का नाही आलास तू? इच्छा नव्हती माझी. असं वाटतंय माझा पोरगा खूप रागवलाय. आता सरळ सरळ विचारलं तर तू सांगणार तर नाहीस, त्यामुळे मलाच विचार करावा लागेल की काय नक्की झालंय. आता माझ्या मुलाला राग फक्त 2 कारणांनीच येतो. एक तर त्याच्या खीरमध्ये बदाम कमी टाकले तर, आणि दुसरं नक्कीच रोशनी असं काही बोलली असेल जे तुला अजिबात आवडलं नसेल. आणि आज तर घरामध्ये खीर बनवलेलीच नाहीये, तर मग नक्की गोष्ट रोशनीचीच असेल. मला वाटतंय फोनवर बोलणं झाल्यापासून दोघांमध्ये बोलणं बंद झालेलं दिसतंय. पण का? हे बघ बाळा, मला तर हेच हवंय की तू रोशनीवरचा राग संपवून टाक. पण कधी कधी अशी भांडणं हे पण दाखवतात की आता तुम्हा दोघांना एकमेकांची पर्वाच उरली नाहीये. हे बघ बाळा, एक दुनियादारी आहे म्हणून सांगते, कोणालाही तितकीच मदत करायला हवी जितकी त्यांची विचारशक्ती आहे. गरजेपेक्षा जास्त जेवण, मग ते कितीही चवदार असो, अपचन तर होणारच ना. आता तू तर रोशनीचं भलंच करायला गेला होता, पण काय ऐकवलं त्या पोरीने तुला? अम्मा मला एक सांग, कारखान्यात दुरुस्तीचं काम होतं ना, मग सगळे पाईप ठीक कसे झाले? हे काय पोरा? अगं अम्मा, हे तुझा त्रास दूर करण्यासाठी चांगलं औषध आहे. तू अस्वस्थ होतीस ना की ती डान्स कॉम्पिटिशन कर्नालमध्ये, आणि तो डान्स मास्टर रोशनीच्या घरी आहे. तर बस मला तुझा हा त्रास पाहवला नाही, मी तुझा हा त्रास दूर करून टाकलाय. जर आकाशमुळे इतका त्रास होतोय तुला, मग त्याला थांबवायचा अजूनपर्यंत उपाय का नाही शोधला? दारजी मोठमोठ्या वार्ता तर कोणीही करतो. विचारा याला काय करत होता कॉलेजमध्ये. काही याला पण नाचायची हौस आली आता. जे करायला गेलो होतो ना ते हे वाच.